राज्यातील महायुतीतील विसंवाद पुन्हा एकदा सवाट्यावर आलेला आहे। आज मंत्रालयामध्ये जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक बोलवण्यात आलेली होती। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक ही बोलवण्यात आलेली होती। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या। मात्र रायगड जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे तिन्ही आमदार या बैठकीला गैरहजर होते। मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत। या बैठकीबाबत आपल्याला निमंत्रण नसल्याची माहिती त्यानंतर थोरवे आणि दळवी यांनी दिलेली आहे। तर रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने मंत्री म्हणून भरत गोगावलेंना निमंत्रण दिल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाने दिलेली आहे। आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर भेटेल। आम्हाला का बोलवण्यात आलं नाही? त्या ठिकाणी कलेक्टरांची सुद्धा जबाबदारी होती का त्यांनी आम्हाला या संदर्भात माहिती द्यायला पाहिजे होती। परंतु अजितदादांच्या दालनामध्ये ती बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीला आमदारांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं। आमदारांना त्या ठिकाणी माहिती सांगितली नाही। आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत। आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्न सुद्धा आम्हाला डीपीडीसीच्या माध्यमातून सोडवायचे असतात। अनेक प्रश्न आहेत, आम्ही जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहेत। मग आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवायला हवं होतं असं आमचं मत आहे। परंतु माझ्या मते रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावललं जाते का अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। ही मीटिंग खरं तर जिल्हा नियोजनच्या दालनामध्ये होती, वित्त विभाग दालनामध्ये होती। आम्हाला तिन्ही आमदारांना किंवा रायगडच्या कुठल्याही आमदाराला याचं निमंत्रण नव्हतं। पण आम्ही बघितलं तर आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्या मीटिंगला त्या उपस्थितीमध्ये होत्या आणि शासकीय अधिकारी सगळे डीपी वगैरे उपस्थित होते। मी आता माहिती घेताना कळलं असं की दादांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजनची आढावा बैठक झाली। खरं तर स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामा स्वरूपात याच्या अगोदरती एक बैठक होऊन जिल्हाधिकारी स्तरावरती त्याचं नियोजन करून त्या बैठकीला जाणं काळाची गरज होती। पण या संदर्भातली कुठलीही चर्चा झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या याच्यात डावललं असं दिसतंय।